नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी पाटवडी रस्सा ही रेसिपी घेऊन आलेली आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ही रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. तर चला मग आज शिकूया एक सोपी पद्धत. सर्वप्रथम आपण ग्रेव्हीसाठी एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथे एक कांदा, 4-5 लसणाच्या पाकळ्या, तीळ, सुकं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. ते आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं. शेवटी मी अद्रक घातलेला आहे. अद्रक शेवटीच घाला, कारण आधी घातल्यास ते करपल्यावर कडवटपणा येतो. मग हे वाटण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. वाटण थंड होईपर्यंत आपण वडी बनवायला घेऊया. त्यासाठी मी बेसन, ओवा, जिरे, लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं तेल घेऊन हे सर्व मिश्रण मिक्स करून पाण्याने मळून घेतलेलं आहे. आता हे आपण एका पोळपाटवर लाटून घेऊया आणि त्याच्या वड्या बनवून घेऊया. आता वाटण थंड झालेलं आहे. आपण ते मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करून हे वाटण त्यात घालायचं आहे. हे वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे मसाले तेल सोडत नाहीत तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर यात सुके मसाले घालायचे आहेत. हळद, तिखट, मीठ, धने पावडर आणि गरम मसाला पावडर हे सर्व मिक्स करून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आवश्यकतेनुसार गरम पाणी ह्यात घालून आपल्याला परत 1-2 उकळी आणून घ्यायची. आता या ग्रेव्हीमध्ये आपण बनवलेली वडी सोडणार आहोत. काही भागात वडी आणि ग्रेव्ही वेगवेगळी सर्व केली जाते. ही पाटवडी रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली